नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत, महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात जगात माणूस काय पण करू शकत. जगात फक्त लग्न असले, गाजवायचं हे असलं, जोश असलं, अंगातलं नवीन रक्त सळसळ. महाराष्ट्रात मार्गदर्शन करणारे चांगदेव जाधव भविष्यासाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्य तरुणांसाठी एक मार्गदर्शन करणारा आणि एक संघर्ष घेतला हिंदू धर्मासाठी, 18 पकड जातींसाठी. कोणावर भ्रष्टाचार होतो, कोणावर अत्याचार होतं, ह्यांच्यासाठी आम्ही सामाजिक कार्य चालू केलं. आणि तरुण पिढी आज एक म्हणते चांगदेव जाधव तुम्ही एक आमच्यासाठी प्रेरणा, एक विचार, एक चांगदेव जाधव प्रेरणा. शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या आशीर्वादाने, आया बहिणींच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातल्या माझ्या गोरगरीबा किसानाच्या आशीर्वादाने, माझ्या शेतकरी बांधवाच्या आशीर्वादाने, माझ्या विकलांग लोकांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनताचा पाठिंबा आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण कान्याकोपऱ्यात माझी फॅन लोक माझ्यासाठी देव आहे. ते आज त्यांच्या पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात माझी फॅन फॉलोइंग वाढायला लागली आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमाने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी मला व्हायरल करायला लागले, ती गाजवायला लागले, ती त्यांच्या ताकदीनं, त्यांच्या जोरात संघटित यायला लागली, सपोर्ट करायला लागली, ताकद लावायला लागली, जोर लावायला लागली. चांगदेव जाधवला फुल सपोर्ट करू, समर्थक देऊ आणि त्यांच्या पाठीशी उभा राहू. तुम्ही उभा राहिला, तुमची ताकद, तुमचा आशीर्वाद आज तुम्हाला महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत आमची मस्त बेकार कंडिशन, मस्त अडचणी येते, त्या मस्त धमक्या, पण आपण कोणाला घाबरत नाही. आपलं कार्य जोरात चालू, जग नावं ठेवतं, मजाकडं होतं, असण्यात घेते ते, ह्याच्यात घेते ते, पण आपण दुनियादारीकडे बघितलं. आपलं काम भलं, आपण भलं, आपलं समाजकार्य भलं. समाजकार्य कुठं थांबवणे, आपलं काम कुठं थांबवणे, काम कुठं अडकवणे, काम आपलं फास्ट पळाव आणि एक्सप्रेसवनी काम पळाव. कामातनी संघटित यावं, तरुण पिढी जुळावं, सपोर्टमध्ये यावं. आम्हाला नवीन मित्रपरिवार जोडायचा आहे, रोज एक नवीन मित्रपरिवार जोडायचा आहे, एक नवीन पोरं जोडायचं, एक सम्राट जोडावं. हे कार्य महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात आज तरुण माझं भाषण जरी ऐकलं तर फॅन होते. ते व्यक्तित्वमत्व ही आणि ही जगासाठी आहे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी, मराठी भाषांसाठी. मराठी बाट्यावर मराठी भाषांवर अत्याचार होतो, हे होतो, हिंदी लागणे पडते, हे करे. जय हिंद, जय महाराष्ट्र ही आवाज म्हणजे चांगदेव जाधव एक सामाजिक कार्यकर्ता तुमच्यासाठी लढणार आहे. महाराष्ट्रातली जनतापर्यंत जे काय आहे ते तुमच्यापर्यंत ही संघर्ष, हे तुमच्यापर्यंत विचार पोचवायची कामे केली. तुम्हाला सांगा आपण भले पैसा नाही करू, महाराष्ट्रात जनता कमवली, माणसं कमवली, हेच पाहिजे आम्हाला. बाकी काय पाहिजे, जनतांसाठी आम्ही गेलं तर चालेल. आपले कार्य जोरात पसरायला पाहिजे आणि ही तुमचे आशीर्वाद, ही तुमची ताकद आहे. आजारी होतो त्या दिवशी मला भाषण जास्त करायला येत नव्हतं, पण आता नीट झालो, गोळ्या खाल्ल्या, भाषण यायला लागलं कराय. तुमचा ताकद, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आहे. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे, तुमची ताकद आहे. आई जगदंबीचा आशीर्वाद आहे, शिवरायांचा आशीर्वाद आहे, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे, संभाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, अहिल्याबाई होळकरचा आशीर्वाद आहे, ज्योतिबा महात्मा फुलेचा आशीर्वाद आहे, अण्णाभाऊ साठेंचा आशीर्वाद आहे, सगळ्या महापुरुषांचा आशीर्वाद आहे, देवांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांची ताकद, सगळ्यांचं प्रेम आहे. तोपर्यंत आपल्याला काय होत नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आपण 24 तास भाषणं करणार, गोरगरिबांसाठी लढणार. मेलं तर चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर माफ करा.